नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट 2024. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसांमध्ये काही कारणांमुळे आपले व्हिडिओ अपलोड झालेले नव्हते. तर तो सर्व कंटेंट आपण वन लाइनरमध्ये पूर्ण करणार आहोत. तर मग आता आजपासून आपण डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, नॅस्कॉमचे नामनिर्देशित अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजेश नांबियार. राजेश नांबियार यांची नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देबजानी घोष यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांचा कार्यकाळ हा नोव्हेंबर 2024 नंतर सुरू होणार आहे. राजेश नांबियार हे कॉग्निझंट इंडियाचे माजी अध्यक्ष आणि MD आहेत. तर 2023 मध्ये अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी ते नॅस्कॉम कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. तर बघा, नोव्हेंबर 2024 नंतर त्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे नॅस्कॉमचे नामनिर्देशित अध्यक्ष म्हणून राजेश नांबियार यांचा, आणि ते देबजानी घोष यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली महिला रेसर कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डायना पांडोले. डायना पांडोलेने इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये MRF सलून प्रकारात विजेतेपदक पटकावले आहे. तर डायना पांडोले ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. डायना पांडोले या पुण्याच्या आहेत. तर इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 हे चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तर प्रतिष्ठित भारतीय टूरिंग कार्स मिश्र श्रेणीतील ती पहिली आणि एकमेव महिला सहभागी आहे. तर बघा, इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे डायना पांडोले. तर डायना पांडोले या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणच्या आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच शिखर धवनने निवृत्ती जाहीर केली, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये भारताचे सर्वोत्कृष्ट फलंदाज शिखर धवनने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी 37 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 T20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय स्पर्धेतील त्यांच्या प्रभावी फलंदाजीमुळे शिखर धवन यांना मिस्टर ICC म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 10,867 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एकदिवसीय सामन्यातील 6,793 धावांचा समावेश आहे. त्यांनी वनडेमध्ये 17 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत. त्यांच्या 222 सामन्यांच्या IPL कारकिर्दीत त्यांनी 6,769 धावा केल्या आहेत आणि 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद सोबत एकदाच चॅम्पियनशिप विजेता ठरलेले आहेत. तर बघा, शिखर धवन यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर शिखर धवन हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे, नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये किती अंतरापर्यंत भालाफेक करून हंगामातील सर्वोत्तम थ्रो केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 89.49 मीटर. नीरज चोप्राने स्वित्झर्लंडमधील लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये हंगामातील सर्वोत्तम थ्रो फेकला आहे. त्याने शेवटच्या प्रयत्नात 89.49 मीटर थ्रो केला. या स्पर्धेत नीरज चोप्राने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर अँडरसन पीटरसेनने 90.61 मीटर फेक करून प्रथम क्रमांक पटकावला. तर जुलियन वेबरने 87.08 मीटरसह तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या बाजार नियामकाने अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून 5 वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सेबी. ऑगस्ट 2024 मध्ये बाजार नियामक सेबीने अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. तसेच रिलायन्स होम फायनान्समधून निधी काढून घेतल्याबद्दल त्यांना 25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावलेला आहे. सेबीने रिलायन्स होम फायनान्स आणि इतर 27 संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भांडवली बाजारातून बंदी घातली आहे. अनिल अंबानी 5 वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये किंवा सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थींमध्ये संचालक पद किंवा मुख्य व्यवस्थापकीय भूमिकेसारखे कोणतेही पद धारण करू शकणार नाहीत. बाजार नियामकाने रिलायन्स होम फायनान्सला एकूण 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि सिक्युरिटीज मार्केटमधून 6 महिन्यांसाठी प्रतिबंधित केले आहे.
तर सेबीने संस्थांना आदेश मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितले आहे. तर बघा, सेबी या बाजार नियामकाने अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून पुढील 5 वर्षांसाठी प्रतिबंधित केलेले आहे. तसेच त्यांना 25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावलेला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये पुरवठा सुरक्षा करार करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. ऑगस्ट 2024 मध्ये भारत आणि अमेरिका यांनी पुरवठा सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार अमेरिकेचे संरक्षण विभाग आणि भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय यांच्यात करण्यात आला आहे. हा करार द्विपक्षीय संरक्षण संबंधांना चालना देण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच हा करार युनायटेड स्टेट्स आणि भारत यांना राष्ट्रीय सुरक्षेला प्रोत्साहन देणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी परस्पर सहाय्य प्रदान करण्याची परवानगी देतो. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 23 ते 26 ऑगस्ट 2024 दरम्यान अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. तर या दौऱ्यावर असतानाच हा करार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्फ रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे तरुण चुग. तरुण चुग यांनी मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्फ रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात पंतप्रधान मोदींच्या धोरणांचे वर्णन केले आहे. भारताच्या प्रगतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान अधोरेखित करण्यात आलेले आहे. तरुण चुग हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. नेक्स्ट आहे, इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्समध्ये कोणत्या विमानतळाला सलग 3ऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्समध्ये सलग 3ऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला आहे. विमानतळाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादला जर्मनीमध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी 2024 पुरस्कार मिळाला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हैदराबाद, तेलंगणा राज्यात आहे. या विमानतळाची स्थापना 2008 मध्ये झालेली आहे. तर बघा, इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्समध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या विमानतळाला सलग 3ऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच निधन झालेले गिरीश सहानी कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजेच CSIR. 19 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर गिरीश सहानी यांचे निधन झाले. गिरीश सहानी हे CSIRचे माजी प्रमुख होते. त्यांनी देशातील पहिल्या स्वदेशी क्लॉट बस्टर औषधाचे तंत्रज्ञान विकसित केले. क्लॉट बस्टर औषध हे एक प्रकारचे हृदय औषध आहे जे रक्ताच्या गुठळ्या फोडण्यासाठी दिले जाते. ते राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान उत्पादन विकास पुरस्कार प्राप्तकर्ते देखील आहेत. तर त्यांना 2002 मध्ये राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान उत्पादन विकास पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर M. सुरेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये M. सुरेश यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. M. सुरेश हे सध्या एअर नेव्हिगेशन सर्व्हिसेसमध्ये सदस्य म्हणून काम करतात. 3 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत ते सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त कार्यभार सांभाळतील. ते 2 सप्टेंबर 2021 पासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सदस्य आहेत. त्यांना गोवा, जम्मू आणि मदुराई विमानतळांवर प्रादेशिक कार्यकारी संचालक आणि विमानतळ संचालक म्हणून मोठा अनुभव आहे. तसेच ते एअर नेव्हिगेशन सर्व्हिसचे तांत्रिक तज्ज्ञ आहेत आणि त्यांना CNS सुविधांचे नियोजन, तरतूद, ऑपरेशन आणि देखभाल यांचा मोठा अनुभव आहे. नेक्स्ट आहे, कोठे झालेल्या अंडर 17 कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांनी प्रथमच सांघिक विजेतेपद पटकावले? तर अम्मान, जॉर्डन या ठिकाणी. ऑगस्ट 2024 मध्ये अम्मान, जॉर्डनमध्ये झालेल्या अंडर 17 कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांनी प्रथमच सांघिक विजेतेपद पटकावले आहे. 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिलांनी आपले वर्चस्व कायम ठेवत 185 गुणांसह प्रथमच सांघिक विजेतेपद पटकावले आहे. 146 गुणांसह जपान दुसऱ्या आणि कझाकिस्तानने 79 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिलांनी 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 8 पदके मिळवली. यामध्ये सुवर्णपदक जिंकणारी काजल ही देशातील 5वी कुस्तीपटू ठरली आहे. काजलने 69 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओलेक्झांडर रायबॅकचा पराभव करून विजय मिळवला. नेक्स्ट आहे, भारतात सर्वात जास्त सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात आहेत? तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत.
ऑगस्ट 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी अहवालानुसार भारतातील कर्नाटकमध्ये सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहेत. कर्नाटकात 5,765 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स आहेत. तर 2017 मध्ये ईव्ही धोरण लागू करणारे कर्नाटक हे पहिले राज्य होते. तर बघा, यामध्ये महाराष्ट्र 3,728 स्थानकांसह दुसऱ्या, तर उत्तर प्रदेश 1,989 सह तिसऱ्या स्थानावर आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने आपले पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे संकरित रॉकेट लॉन्च केले. त्याचे नाव काय आहे? तर रुमी-1 असे नाव आहे. ऑगस्ट 2024 मध्ये रुमी-1 म्हणजेच RHUMI-1 हे भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट चेन्नईतील तिरुविंदाई येथून प्रक्षेपित करण्यात आले. हे मार्टिन ग्रुपसह तमिळनाडूस्थित स्टार्टअप स्पेस झोन इंडियाने विकसित केले आहे. रॉकेटमध्ये 3 घन उपग्रह आणि 50 फिको उपग्रह होते. हे मोबाईल लॉन्चरद्वारे सबवर्टिकल ट्रांजेक्टोरीमध्ये प्रक्षेपित केले गेले आहे. या उपग्रहांचा वापर ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलावरील संशोधनासाठी डेटा गोळा करण्यासाठी केला जाईल. रुमी रॉकेट जेनेरिक इंधन आधारित हायब्रिड मोटर आणि इलेक्ट्रिकली ट्रिगर पॅराशूट डिप्लॉयरसह सुसज्ज आहे. रुमी मोहिमेचे नेतृत्व स्पेस झोनचे संस्थापक आनंद मेंगलिंगमन करत आहेत. रुमी-1 हे रॉकेट कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ऑपरेशनल खर्च कमी करण्यासाठी द्रव आणि घन इंधन प्रमोदक दोन्ही प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारतासह 35 देशांना मोफत विजा सुविधा देण्याची घोषणा केली आहे? तर श्रीलंका. श्रीलंका 1 ऑक्टोबर 2024 पासून भारतासह 35 देशांना मोफत विजा सुविधा देणार आहे. यामध्ये नागरिकांना 6 महिन्यांसाठी विजामुक्त प्रवेश जाहीर केला आहे. अमेरिका, UK, चीन, इस्रायल, न्यूझीलंड, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या 35 देशांचा यामध्ये समावेश आहे. नेक्स्ट आहे, जुलै 2024 मध्ये कोणता देश रशियाकडून कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे? तर भारत. जुलै 2024 मध्ये रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यात भारताने चीनला मागे टाकले आहे. भारत हा रशियाकडून तेल घेणारा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश बनला आहे. जुलैमध्ये रशियन कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन 2.07 दशलक्ष बॅरल इतकी नोंदवली गेली. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारताचा रशियासोबतचा व्यापार वाढला आहे. तर जुलै 2024 मध्ये भारत हा देश रशियाकडून कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश बनलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.